कोल्हापुरातील कळंबा कारागृहापासून निर्मिती कॉर्नरपर्यंतचा रस्ता बनवण्यात आलाय। मात्र या रस्त्यावर सगळे चेंबर उघड्यावर ठेवण्यात आले आहेत। तसंच गटारीही बंदिस्त न ठेवता खुल्या ठेवण्यात आल्या आहेत। त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत। या उघड्या चेंबरमध्ये अडकल्यानं अनेक वाहनांचे अपघात होत आहेत। त्यामुळे महापालिकेनं तातडीनं याकडे लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। कळंबा कारागृह ते निर्मिती कॉर्नर मार्ग वाहनधारकांसाठी धोकादायक बनलाय। या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते। इथले सिग्नल बंद असल्यानं वाहनं सुसाट वेगात धावतात। बऱ्याचदा जिथून मार्ग मिळेल तिथून वाहन दामटण्याचा प्रयत्न वाहनधारक करतात। रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारींचं काम अर्धवट स्थितीत आहे, तर या मार्गावरील बहुतांश चेंबरवर झाकणं नसल्यानं ही चेंबर्स उघडीच आहेत। वाहनधारकांच्या लक्षात ही बाब येत नसल्यानं अनेक वाहनं गटारीमध्ये आणि चेंबरमध्ये पडून अपघात होत आहेत। रोज 1 किंवा 2 वाहनांचा या ठिकाणी अपघात होतोय। विशेषतः रस्त्याकडेच्या खांबावरून वीज पुरवठा होत नसल्यानं रात्रीच्या वेळी अधिक धोकादायक स्थिती निर्माण होते। सोमवारी एका रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच गटारीत जाऊन अडकली। त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी रुग्णवाहिका गटारीतून अक्षरशः उचलून बाहेर काढली। त्यामुळे महापालिकेनं चेंबर्स आणि गटारींचा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी नागरिक करतायत। कळंबा कारागृह ते रामनगर जाणाऱ्या रस्त्याला सध्या आम्ही इथं उभा आहे। इथं सतत वाहतुकीची समस्या होते आणि हे जे चेंबर्स आहेत इथं तर परवा चक्क रुग्णवाहिका गेलेली। हे चेंबरचं काम अपूर्ण झालेलं आहे। आमची नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की हे जे चेंबर्स आहेत ते मोजून रस्ता मोठा करायचा, नाहीतर वरून येणाऱ्या गाड्या पूर्ण फास्ट येतात आणि येणाऱ्या गाड्या सायबर चौकासारखी इथं परिस्थिती व्हायला नको, अशी आमची मागणी आहे। आणि इथं स्पीड ब्रेकर होणं अत्यंत गरजेचं आहे।